नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचे 5वी नवोदयचं नेमकी आन्सर शीट कशी भरायची. 5वी नवोदयची परीक्षा आहे उद्या, है ना. त्याची रूपरेषा बघूत आपण. नवोदय परीक्षेमध्ये है ना आन्सर शीट मध्ये रोल नंबर कसा टाकायचा, ब्लॉक नंबर, स्टेट, डिस्ट्रिक्ट, है ना, सही कुठं आणायची आणि गोल गिल सगळं बघणार आहोत. ठीक आहे. उत्तर तालिकामध्ये जराशी जरी चूक झाली ना भाऊ, विषय संपला. खालीवरी जरी झालं ना भाऊ, सगळी चर्चा करणार आहोत. नवोदय गुरु युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं हार्दिक स्वागत, तसेच प्ले स्टोअर वरील नवोदय गुरु ऍपवर सुद्धा हार्दिक स्वागत. चला बघूयात. आणि असली आपल्याला आन्सर शीट है ना लाल कलरची उद्या बघायला भेटल. ठीक आहे. इकडे तुमचं हॉल तिकीट आहे आणि तर रोल नंबरचा कॉलम आहे. ठीक आहे. तर रोल नंबर मध्ये इकडे बघा, काळजी घ्या, लाल लाल आन्सर शीट भेटल, काळी किंवा निळी एक बॉल पेन, नॉट जेल पेन. ठीक आहे. रोल नंबर टाका तुम्ही ह्याच्यामध्ये. आता रोल नंबर समजा 7 अंकी तुमचा रोल नंबर आहे. किती अंकी रोल नंबर आहे? 7 अंकी तुमचा काय आहे? रोल नंबर आहे. किती अंकी आहे? 7 अंकी रोल नंबर आहे भाऊ. तर 7 अंकी रोल नंबर इकडे बघा, सगळ्यांचा 7 अंकी रोल नंबर आहेच. ठीक आहे. तर सगळ्यांना सूचना आहे की कशी भरायची, टाईट लक्ष द्या. चला भाऊ बघा, रोल नंबर समजा तुमचा असला 7 अंकी आहे ना. थोडीशी पेन लहान घेतो मी, लय पोटी पेन नाही. 22, 21 आहे ना, 41 किंवा 40, 5. ठीक आहे. तर भाऊ वाटलंच तर एक कसं काढा, त्याच्यानुसार काढा. असं जरासं मोठं काढा, 7 वणी दिसू नये. ठीक आहे. जे असेल ते रोल नंबर 22, 4 असे काढा, 4 असे काढा. 45, 7, 77 आणि 8. ठीक आहे. असा रोल नंबर टाकला तुम्ही. आता इथं 22 म्हणते, हे 2 म्हणते, ते ह्या 2 ला गिरवा. आधी कुठून गिरवायचं? बाहेरून गिरवा. आधी बाहेरून गिरव भाऊ, आधी बाहेरून गिरव. लक्ष ठेव, आधी पूर्ण बाहेरून गिरव. अरे भाऊ भाऊ आधी बाहेरून गिरव, मग मधून गिरवायचे आपल्याला. ठीक आहे. मधून मनसोक्त गिरवायचे. ठीक आहे. आणि जर मधूनच पुई 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 करू लागले तर मग ते बाहेर जाण्याची शक्यता असते. आणि हे लाल आहे ना, पूर्ण ब्लॅक करायचं बरं, लाल दिसू द्यायचं नाही. ठीक आहे. 22 हे 2, दुसऱ्या 2 ला आधी मी बाहेरचं गिरवितो, बाहेरून. ठीक आहे. बाहेरून गिरविलं. बाहेरून गिरल्यावर नंतर मग मधातलं मनसोक्त आपल्याला गिरवा येतंय. ठीक आहे. कळतंय ना रे हे? अरे कळतंय की भाऊ. पूर्ण मध्ये पांढरं दिसू द्यायचं नाही हो. मध्ये पांढरं जर दिसलं रे बाबा तर OMR शीट चेक नाही होणार. 22, 45 इथं 4 आहे तर 4 लाच जाय. 0, 1, 2, 3, 4. मग 4 रे, 4 नाही. मग ह्या 4 ला गिरविलस, मग गिरवायचंच है ना. त्याच्यानंतर एवढं झालं, मध्ये पांढरं दिसू द्यायचं नाही. मग 45 5 ला गिरव. मग 5 ला कसं गिरशील? इथं तसंच करायचं. इथं बाहेरून गिरव है ना, मग मधातून गिरव. ठीक आहे. आणि बॉल पेन ने. ठीक आहे. जेल पेन नेऊ नको. जेल पेन म्हणजे तू जर रेस मारलीस ना, ठीक आहे, असं गोल इकडे तिकडे जाते, मध्ये पांढरं राहू देऊ नको. कळलं का नाही रे? का मग मलाच कळायले. आता 7 ला गिरवायचं, कळते ना रे? नंतर 7 ला डबल, नंतर 8 ला. सगळं नाही सांगत, मग लय टाइम जाईल. मुख्य प्रश्नपत्रिका क्रमांक कशी असते? उद्या तुम्हाला पेपर येते, नवोदयचा पेपर, मेन पेपर, प्रश्नपत्रिका, आणि त्याच्यावर एक नंबर येते टाकलेला, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अंकी. ते टाकायचं. इथं खाली रंगवायला विसरायचं नाही. डबल इथं रोल नंबर म्हणते. डबल रोल नंबर, हे जे रोल नंबर टाकला तुम्ही हॉल तिकीटवरचा, तेच रोल नंबर खाली गिरवायला. 2 असते तर 2 ला, 4 असते तर 4 ला, है ना. मुख्य डबल इथं मेन टेक्स्ट बुकलेट, मुख्य प्रश्नपत्रिका क्रमांक. आता हे स्टेट काय भानगड आहे? तुम्ही म्हणजे सर स्टेट काय भानगड आहे? ठीक आहे. काय नमुने पेन्सिल न गिरतात, पेन्सिलचा वापर करू नको रंगवायला, आणि मग दिमाग लावताना मग खालून पेन्सिल न गिरवायचं, वरून पेन न, है ना. तसं गिरू नको.
तर आता हे स्टेटचा नंबर कुठे आहे? स्टेट म्हणजे काय? राज्य. ठीक आहे. आता आपल्या भाऊचं हॉल तिकीट समजा इथं आहे ना, एक कहा गया भाऊ. आता हे भाऊचं हॉल तिकीट आहे, एक तर छोटं रे. आता हे भाऊचं हॉल तिकीट इथे बघा, STAT स्टेट 13 किंवा अजून हे बघा, हे स्टेट किती? अरे भाऊ लईच मोठा व्हायला. स्टेटचा कोड किती आहे? STAT स्टेटचा कोड आहे 13. किती स्टेटचा कोड? 13. स्टेटचा कोड किती? 1 3 13. मग 13 लिहायचा इथं, इथं 13, इथं 1 आणि इथं 3. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट जिल्ह्याचा कोड किती आहे? 27. ब्लॉक म्हणजे तालुक्याचा कोड किती? 08. ठीक आहे. हे रजिस्ट्रेशन नंबर, हे रोल नंबर असते तुमचा इथं 23 20. हे भाऊचा रोल नंबर आहे. ठीक आहे. म्हणजे स्टेट म्हणजे राज्याचा कोड किती? 1 3 13 है ना. डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्ह्याचा कोड किती? 27. मग कुठे लिहायचा? हे स्टेटचा कोड 13. ठीक आहे. मग इथं स्टेटचा कोड लिहितो 13. हे पहिला डबा आहे स्टेट 13. 1 3 आणि एक उभे काढा जरा लंबे आणि असं थोडस खालून खालून करा 13 किंवा वरून केलं तरी जमते. 13 येते ना तुम्हाला. मग इथं 1 ला रंगवा है ना, इथं 1 ला रंगवा आणि कितीला रंगवा? 1 ला आणि 3 ला. ठीक आहे. हे काळं, हे लाल राव द्यायचं नाही, लाल राव द्यायचं नाही है ना. नंतर 3 ला रंगवा. ठीक आहे. 13 झालं, स्टेटचा कोड झाला. मग डिस्ट जिल्हा 27. किती कोड आहे? 27. मग 27 2 ला रंगवा भाऊ, 2च्या डब्यात 2 ला रंगव, 7च्या डब्यात 7 ला रंगव, गोल कर. त्याच्यानंतर ब्लॉक तालुका 08 है ना, तालुका 08. मग पहिल्यांदा 0 असते बघ, लक्षात ठेव. आणि 8 इथं असते. सगळं गोल कर पूर्ण, नसता म्हणशील असं. मग ब्लॉक म्हणजे तालुका झाला. आता सेंटर, तुम्ही म्हणले सर सेंटर कुठं असते? सेंटर कुठं असते? मी म्हणलं तुमच्या पण इथं एकदम खाली बघा, इथं सेंटर आहे बघा, हे इथं है ना. कुठे गेलं रे? अरे इकडे ये ना बाप्पा. 13 बघा, हे 13 म्हणजेच राज्याचा कोड 13, 27 जिल्ह्याचा कोड 08, हे ब्लॉक तालुक्याचा कोड आणि 03 हे कन्या प्रशाला है ना. म्हणजे 03 हा तुमच्या सेंटरचा कोड असणार, लास्टच आहे. एकदम खाली येणार ते, दिसते का नाही रे? का मग मलाच कळते. म्हणजे 13 हा राज्याचा कोड झाला, 27 वरी होता 27 हा है ना जिल्ह्याचा झाला, हा तालुक्याचा झाला आणि लास्टचे 2 अंक आहेत ना 03, मग ते सेंटरचा कोड झाला. मग ते सेंटरचा कोड तिथं टाका. ठीक आहे. आणि हे हॉल तिकीट आहे. ठीक आहे. आणि भाऊ हे झालं, एवढं कळालं. त्याच्यानंतर सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट इन रनिंग हँड. तुम्ही म्हणले सर कोणती सिग्नेचर करावं आता रनिंग हँड मधली? मी म्हणलं रनिंग हँडची सिग्नेचर म्हणजे हे इथली. ठीक आहे. हे हॉल तिकीटच्या खाली सिग्नेचर केलेली आहेस ना तू, हॉल तिकीटच्या खालची सही आहे ना. अरे भाऊ ही हॉल तिकीटच्या खालची सही आहे ना. रनिंग हँड म्हणजे सध्याची सही कोणती तुमची? तुमचा फोटो आहे हॉल तिकीटवर आणि त्याच्या खाली जी सही आहे तीच सही इथं कर है ना, दुसऱ्या कोणत्या हाण नको. ठीक आहे. नवोदयची परीक्षा होईपर्यंत तीच हाण जी आहे ती इथं, तुमची जी आहे ती इथं करताना रे. इथं शाळेतले सर जे गार्डिंगला त्याची असते इथं ब्ल्यू किंवा इथं स्टॅम्प असते, तुम्ही नेताना स्टॅम्प ते आहे ना, वर्गात परीक्षा चालू असताना इथं स्टॅम्प असते. हो, तुम्ही फक्त इथं सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट म्हणजे तुमची सही करा, बाकी काय करू नका. हॉल तिकीट त्या फोटोच्या खालची जी सही असते तशी. कळालं? आता दुसरी गोष्ट है ना, आता 1 नंबरचा प्रश्न आहे. 1चं उत्तर 3 आहे. 1चं उत्तर वेगळी आकृती ओळखा. 1चं उत्तर सी आहे. तर सी ला है ना, तुमच्याच्यानं चुकीनं झालं. चुकीनं काय झालं? चुकीनं झालं समजा डी उत्तर आहे. किती उत्तर आहे? डी. 1चं डी उत्तर आहे. तुमच्याच्यानं सी ला झालं. मग तुम्ही असं करायलात आणि हे रंगवायलात. हो, असं रंगीलं पूर्ण. पहिल्यांदा बाहेरून रंगव रे दाद्या, मध्ये पांढरं राहू देऊ नको बरं, OMR मध्ये येत नाही. OMR मशीन आन्सरची चेक होती. ठीक आहे. ठीक आहे. तुमचा सराव तर झालेला असेल ना. आता उत्तर आहे डी, पण तुमच्या सी लाच असं झालं होतं. मग तुम्ही त्याला असं करतात.
ते मार्क कटते भाऊ, ते मार्क कटते. तुम्ही म्हणले सर ह्याचा उपाय काय आहे ना? मी म्हणलं काहीच उपाय नाही. पहिल्यांदा तुला करायचंय ना तर एकच डी चारदा मनातल्या मनात म्हणे एकच डीच आहे. ठीक आहे, मग व्यवस्थित दिमाग जरा जाग्यावर. ठीक आहे, तर काय होते एखाद्या वर्गात कोणी जर शिक्षक आलं, काय हेडबास आहे ना, मग आपला भाऊ भेटय, मग म्हणते अरे, मग ते ध्यान इकडे तिकडे जाणार. तसं होऊ देऊ नका. जशी आपण घरी परीक्षा देतात है ना, तशीच परीक्षा असणार. जशी आपल्या क्लासवर परीक्षा असती, ट्युशनच्या सरनं घेतलेली परीक्षा, तशीच परीक्षा असणार. बाकी दडपण नाही. पप्पाला आईला सेंटरच्या बाहेर थांबा म्हणायचं, ते एक दडपण कमी होणार, विषय नाही. बाकी हे चुकवायचं नाही म्हणजे नाही. ठीक आहे, चुकतच नाही. त्याच्यानं नीट व्यवस्थित काय जण काय करायचं आहे ना, सगळे 80 प्रश्न टिक करायचं. 80 प्रश्न टिक करायचं कशावर? आन्सर क्वेश्चन पेपरवर. आणि नंतर लास्टला 5-10 मिनिटं उरले, लास्टला 10 मिनिटं उरले आणि एक गोल मग करायला 1चा 3, 2चा 2, 3चं. तसं करू नको बाबा. लास्टला तुला 80 गोल करणं होता का लास्टच्या 5-10 मिनिटांमध्ये? तसं करू नको है ना. एक कर, सिरियल न कर. किंवा पहिले 4 प्रश्न आहेत ना, वेगळी आकृती ओळखा, 4 प्रश्नाचे क्वेश्चन पेपरवर राईट कर, ते इकडे गोल कर. 5 ते 8 समान आकृती आहे, ते इकडे राईट कर, मग ते 5 ते 8 गोल कर. ठीक आहे, गणिताचे 5, 41 ते 45 प्रश्न 5 इकडे टिक कर, ते गोल कर है ना. मराठीचे 1 उतारा 5 प्रश्न झाले, 1 उतारा सोडणं झाला 61 ते 65, त्याचे गोल कर. पण एकदाच 80 करायला बघ की है ना रे, झपका इथूनच. तसं करू नको, काही बी नवीन ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, आणि सिरियल न सोडवायचं, सिरियल न सगळ्यात महत्वाचं. जर खालीवरी झालं ना बाबा है ना, आबा बी गेला आणि सगळंच गेलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे मागलचं पृष्ठ पान हे एक पान येणार तुम्हाला. आता इथं काय करायचं, तुमचा रोल नंबर, अनुक्रमांक, रोल नंबर जे इथं होता, इथं जो रोल नंबर होता तेच इथं टाका. काय होता तर 22, जे समोर आहे तेच टाका. ठीक आहे, 45, 20, 8. ठीक आहे, जे रोल नंबर इकडे होता तेच. तुमचं नाव, एखाद्याचं नाव समजा असलं RAM राम है ना, तर मोठ्या एबीसीडीतल्या राम है ना काळे, समजा आपल्या भाऊचं नाव टाकूता राम काळे. ठीक आहे, तर मग ते मोठ्या एबीसीडीत टाका. पप्पाचं नाव, त्याच्या पप्पाचं नाव शरद काळे, मोठ्या एबीसीडीत. हे पलीकडे जाऊ देऊ नका रे, माझी मोठी पेन आहे त्याच्यामुळे चालेल. मोठ्या एबीसीडीत म्हणालो मी. हो, शरद काळे. ठीक आहे, म्हणजे रोल नंबर, नाव आडनाव टाका. नुसतं नावच म्हणताय, पण नाव आणि आडनाव टाका, पप्पाचं नाव आणि आडनाव. ठीक आहे, बस एवढी. पुन्हा अजून इथं दिले, तुम्हाला अजून काही कळत नसलं तर अजून त्यांनी पण सूचना दिल्या आता मागं है ना. काय नमुने करतात असं, तर हे करू नका. 2 गोल केल्यावर चुकीचं आहे, 2 गोल केल्यावर. ठीक आहे, एक राईट केलंय, एक रॉंग केलंय, हे बी चुकीचं होतंय. हे राईट केलंय जे उत्तर आहे हे बी चुकीचंच होणार. अर्ध गोल केलंय बाहेरचं जशाला तसंच आहे, मध्ये अर्ध, हे बी चुकीचंच आहे. बघा, हे पूर्ण गोल केलंय. ठीक आहे, एकदा जर 2 गोल झाले रे बाबा तर विषय खतम झाला. ठीक आहे, हे त्याच्यानंतर अजून काय, अगर प्रश्न 08 उत्तर, असं गोल करा म्हणते. ते उत्तराला बी स्टेट 03, 0ला 3ला डिस्ट्रिक्टचा कोड, बाकी जसं सांगितलंय मी तसंच. ठीक आहे, 4 असे काढा. 4 बघा, 4 लक्ष द्या, असे काढा. ज्यांच्या रोल नंबर मध्ये 4 येतं त्यांनी असे 4 काढण्याचा प्रयत्न करा, किंवा काढाच. हे 4 काढा असे. राईट भाऊ, जमताल का नाही रे? ठीक आहे, असे 4 काढा. ही आन्सर शीट भरताना एवढी काळजी घ्या है ना, काही लय नाही. ठीक आहे, ही साधारण हे तुम्ही आतापर्यंत 10-15 मोठे 30-40 पेपर सोडिलेत, 100 गुणांचे 41 पेपर सोडिलेत, छोटे मोठे 101 सोडिलेत, म्हणजे सगळे 100च्या वर पेपर तुमचे झालेत. 100 पेपर छोटे मोठे सगळे झालेत तुमचे. ठीक आहे, 40 पेपर मोठे है ना, कमीत कमी म्हणाले तुम्ही, कमीत कमी 40 पेपर 100 मार्काचे आणि 50-60 पेपर छोटे, सगळे 100 पेपर झाले. तर सगळ्यांना गोल कसं करायचं याचा अनुभव आहे, प्रचिती आहे, अनुभव आहे. ठीक आहे, तर भाऊ 8 वाजता भेटूयात ऑनलाईन बॅचला. आणि ही आन्सर शीट कशी नेमकी गोल करायची हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून काही चुका होणार नाहीत.
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद वाघ हो.